नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी तुम्हाला अपडेट ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. तर सध्याच्या घडीला आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल किंवा मग पवित्र पोर्टलवर सध्याच्या घडीला ज्या काही जाहिराती अपलोड करण्याचं काम जे आहे तर ते सध्या बघा सुरू आहे. त्याच्यामध्ये जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ देखील सध्या बघा या ठिकाणी मिळू शकते. तसंच बघा इतर जे काही विभागामध्ये ज्या काही संच मान्यता आहे तर त्या संच मान्यता करण्याच्या उद्देशाने प्रत्येक विभाग वाईज जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील सध्या बघा इश्यू होत आहे. कारण पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 मध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासाठी ज्या काही संच मान्यता आहे तर त्या देखील पूर्ण होऊन त्याच्यानुसार जी काही पुढील भरती प्रक्रिया संदर्भात जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा या ठिकाणी येणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि जाहिरातीमध्ये जास्तीत जास्त पदं येण्यासाठी संच मान्यता देखील तितकीच गरजेची आहे. तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र 30 मे 2026 रोजी सध्या बघा या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे. आता हे जे पत्र आहे तर हे पत्र या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद कोल्हापूर तसंच जे काही संपूर्ण कोल्हापूर विभागासंदर्भात हे पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कोल्हापूर विभागामध्ये ज्या काही सध्या बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित कोल्हापूर विभागाला हे जे काही सन 2025-26च्या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांची संच मान्यता या ठिकाणी करून घेण्यासंदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र जे आहे तर ते पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की संदर्भ जो घेतला आहे की राज्यस्तरीय ऑनलाईन पद्धतीने संच मान्यता पोर्टलवर उपलब्ध संच मान्यता ह्या पद्धतीने इथं संदर्भ घेतलेला आहे. आता ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की उपरोक्त ह्या ठिकाणी विषय संदर्भ अनुसरून या विभागातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांची संच मान्यता राज्यस्तरीय संच मान्यता पोर्टलवर संबंधित शाळांच्या लॉग इनवर ड्राफ्ट स्वरूपात उपलब्ध झाली आहे. सदर संच मान्यता अंतिम करण्यासाठी खालील दिनांकास शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय त्यानंतर उच्च माध्यमिक जे काही शाळा आहे तर त्या संदर्भात जी काही संच मान्यतेच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर शिबिरामध्ये प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांनी या ठिकाणी समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरीय प्रथमतः होणार असल्याने ह्या ठिकाणी सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार पायाभूत पदामध्ये बदल होणार असल्याची त्याबाबत खातरजमा शाळा स्तरावर करणे अत्यंत आवश्यक या ठिकाणी असणार आहे. यासाठी प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक व उच्च माध्यमिक बाबत जे काही जबाबदार शिक्षक लिपिक यांनी संच मान्यता शिबिराच्या या ठिकाणी बघा वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. संच मान्यता शिबिरासाठी जे काही दिनांक इथं देण्यात आला आहे त्या दिनांकामध्ये 11 वाजेपूर्वी सध्या बघा उपस्थित राहायचं आहे. म्हणजे एकंदरीत जो काही संच मान्यता करण्याच्या उद्देशाने शिबिर आहे कोल्हापूर विभागाचं तर त्या संदर्भात या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल देखील देण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा जी काही संच मान्यता ड्राफ्ट पिन जी आहे कोणत्याही शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. अंतिम संच मान्यता हीच ह्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये सन 2025-26 शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळाच्या ज्या काही संच मान्यता आहे तर त्या तपासणीसाठी इथं जवळपास जो काही कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली आहे, सातारा आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे जे काही 5 सध्या बघा जिल्हे येतात त्या जिल्ह्यांमध्ये जे काही सध्या बघा ज्या ज्या शैक्षणिक ह्या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा आहे तर त्या संदर्भात इथं संच मान्यता होणार आहे. त्याच्यामध्ये 9/6/2000 या ठिकाणी 26 रोजी जवळपास या ठिकाणी कोल्हापूर जे काही जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामधले ह्या ठिकाणी तालुके देण्यात आले. गगन ह्या ठिकाणी बघा मावळा असेल, राधानगरी, पन्हाळा त्यानंतर हे इतर जे काही सध्या बघा तालुके आहेत तर ह्या तालुक्यामधल्या ज्या काही उच्च माध्यमिक शाळा आहेत तर त्यांची 9/6/2000 जवळपास या ठिकाणी 26ला या ठिकाणी कोल्हापूर ह्या ठिकाणी बघा जी काही संच मान्यता आहे तर ती होणार आहे. इथं आहे 9 आणि 10 तारखेला. त्यानंतर सांगली जिल्ह्यामधल्या ज्या काही शाळा आहेत त्यांची 6 आणि 8 तारखेला इथं सध्या बघा ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर साताऱ्याची 4 आणि 5 तारखेला आहे, रत्नागिरीची 3 तारखेला आणि सिंधुदुर्गची 2 तारखेला. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील ज्या ज्या सध्या शाळा आहे उच्च माध्यमिक तर त्या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण संच मान्यता जी आहे तर ती इथं करून घेण्याच्या उद्देशाने हे एक महत्त्वाचं जे काही शिबिर आहे तर ते शिबिर इथं ठेवण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये उच्च माध्यमिक शाळांमध्ये देखील बरीचशी बघा या ठिकाणी रिक्त पदे आहेत. तसेच जे काही कनिष्ठ महाविद्यालय असेल 11वी-12वीच्या ज्या काही वेकेन्सी आहेत तर त्या देखील सध्या बघा या ठिकाणी बऱ्याचशा आपल्याला ह्या ठिकाणी जे काही
संच मान्यता झाल्यानंतर त्यानंतर पुढील जी काही जाहिरातची प्रक्रिया होणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा वॅकेन्सी सध्या बघा इथं पाहायला मिळू शकतं. कारण बऱ्याचशा उमेदवारांच्या कमेंट येत होत्या की जे काही 11वी-12वी किंवा ज्यांचं TET किंवा ह्या ठिकाणी सीटेट पहिला दुसरा पेपर क्वालिफाय नाही, तर असे जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांसाठी जे काही गट असतात म्हणजे 9 ते 10चा गट, 11 आणि 12वीचा गट, बरोबर. तर त्यांच्या पात्रतेसाठी ह्या ठिकाणी जे काही तुम्ही TET किंवा सीटेट जरी उत्तीर्ण नसाल तरी ह्या 2 गटासाठी तुमच्या पात्रतेनुसार क्वालिफाय असतात आणि ह्या वेकेन्सी येणं देखील सध्या बघा गरजेचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त जे काही उमेदवार आहेत तर ते देखील इथं बघा हायेस्ट मार्कवाले इथं सिलेक्ट ते होऊ शकतात. तर त्या अनुषंगाने ह्या संच मान्यता देखील महत्त्वाची असणार आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही जिल्हा परिषदमध्ये जे संपूर्ण तालुके येतात तर त्या तालुक्यांमधल्या संपूर्ण उच्च माध्यमिक शाळांची संच मान्यता इथं होणार आहे. आता जवळपास इथं 5 जे काही सध्या बघा जिल्हे देण्यात आले कोल्हापूर विभागामधले, तर असे संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही विभाग वाईज संच मान्यता ज्या ज्या ठिकाणी बाकी असेल तर त्या सध्या बघा या ठिकाणी पूर्ण सध्या होत आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचे इथं 2 स्टेटमेंट देण्यात आले की पवित्र प्रणालीमधून पदभरती करणाऱ्या शाळा संस्था यांच्या संच मान्यता प्राधान्याने ह्या ठिकाणी बघा करण्यात येतील. म्हणजे जे काही पवित्र पोर्टलमध्ये पदभरती सध्या होणार आहे आताची 2000 जी काही 25-26 संदर्भात, तर त्या अशा शाळा ज्या असेल तर त्या शाळेमधली पदभरती संदर्भात या ठिकाणी ज्या संस्था असेल किंवा शाळा असेल तर त्यांची संच मान्यता इथं प्राधान्याने सध्या बघा होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की बराचसा कालावधी जो आहे तर तो शिक्षक भरतीसाठी इथं लुटून गेला आहे. तर आता लवकरात लवकर जी काही संच मान्यता होऊन जे काही जाहिरातीची प्रक्रिया असेल तर ती लवकरात लवकर इथं पूर्ण व्हावी, त्या अनुषंगाने इथं विशेष करून सूचना देखील इथं देण्यात आलेली आहे. तसंच बघा सदर जी काही संच मान्यता शिबिराशिवाय कार्यालयामध्ये संच मान्यता तपासल्या जाणार नाहीत याची देखील नोंद घ्यावी, अशा आशयाचा इथं सूचना देखील सध्या देण्यात आली. आता हे जे पत्र आहे तर हे पत्र शिक्षण जे काही संचालक आहे कोल्हापूर विभाग तर त्यांचं ह्या ठिकाणी डिजिटल सिग्नेचरने इथं सध्या बघा देण्यात आलं आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही पत्र जे आहे तर इथं रेफरन्स देखील सध्या देण्यात आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर ह्यामधल्या जे जे सध्या बघा शाळा आहे, महाविद्यालय आहे तर त्यांची संच मान्यता संदर्भात हे महत्त्वाची जी काही सूचनापत्र आहे तर ते इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये लवकरात लवकर संच मान्यता झाल्यानंतर ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी आपल्याला पवित्र पोर्टलवर सध्या बघा इथं पाहायला या ठिकाणी बघा लागू शकतात आणि त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सीमध्ये देखील वाढ झालेली सध्या बघा पाहायला आपल्याला मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या काही वरिष्ठ स्तरावरच्या ज्या वेकेन्सी म्हणजे या ठिकाणी 9 ते 10, 11वी 12वी संदर्भात ज्या वेकेन्सी आहेत तर त्या देखील आपल्याला पवित्र प्रणालीवर सध्या पाहायला मिळतील. कारण बरेचसे उमेदवार जे आहेत तर ते जो काही उच्चतम म्हणजे जो वरिष्ठ वर्ग आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी प्रेफरन्स जे असतात उच्चतम गुणवत्तेनुसार ते देत असतात. तर त्याच्यासाठी ह्या वेकेन्सी देखील खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून इथं जे काही मोठमोठ्या संस्था आहेत बरोबर तर त्यांच्या देखील सध्या वेकेन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर इथं पाहायला मिळू शकतात. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट आहे. ह्यानुसार बघा पुढे जशी पुढची अपडेट येईल तशी तुम्हाला वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवणार आहोत. त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात. आगामी काळामध्ये आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये जे काही प्रेफरन्स लॉक संदर्भात शाळा कशी निवडायची, प्रेफरन्स कसे लॉक करायचे त्या संदर्भात तुम्हाला विनामूल्य आपण गाईडन्स ह्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सध्या करणार आहोत. तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन तुम्ही करू शकता. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.